नमस्कार, आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल। आज आपल्या सोबत आहेत पुणे जिल्ह्याचे PSI अधिकारी अरविंद वर्गे सर। आपले इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल मध्ये स्वागत आहे। आपला पोलीस सेवेतील कार्याबद्दल आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला? पोलीस सेवा मी एक 1987 साली भरती झालो। त्यानंतर मी अद्यापर्यंत मी पुणे शहरामध्ये पूर्ण सर्व्हिस माझी गेलेली आहे। SRPF ग्रुप नंबर 1 या ठिकाणी 2016 पर्यंत काम पाहिलं। 2016 ते 2022 आणि पुणे शहरामध्ये मी कार्यरत होतो। सदर कार्यरत असताना मी बऱ्यापैकी जबाबदारीची नोकरी केलेली आहे। जिथं कोण जात नसेल तर मी पहिला जायचो, म्हणजे ATS म्हणू नका किंवा DC पर्सनल म्हणू नका किंवा रायटर अशा ड्युट्या मी केलेल्या आहेत। त्यानंतर मी आज 3 वर्ष मी 2022ला सेवानिवृत्त झाल्यानंतर मला म्हणजे दुपारी पण आपल्याला बोलून दाखवलं की म्हणजे वर्दी कशाला म्हणतात। मी सरांनाही परवा बोललो की वर्दी कशाला म्हणतात आणि वर्दीची किंमत काय आहे, त्याच्यापासून तुमचे स्वप्न काय आहे। स्वप्न फक्त स्वतःचा उदरनिर्वाह नाही, तुम्ही देशाविषयी जसं जर आता देशासाठी जगासाठी कल्याण किंवा आपल्या मुलांसाठी आज ऑल इंडिया फिरतात, त्यांना ट्रेनिंग देतात, जेणेकरून आपली मुलं घडली पाहिजे। रस्त्यात कुठं त्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे अपघात किंवा अन्य कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ नये यावर ते ट्रेनिंग देत असतात। तसंच मलाही वाटतं, मी 62चा असून सुद्धा मला आज वाटतं की मी जर ही टीम मला जर पाठीमागे मिळाली असती तर मी या कुठेतरी क्षेत्रात आज परिपूर्ण असतो। परंतु ठीक आहे, यापुढे मी सरांना, पवार सरांना, गांधी सरांना आणि नेहमी टचमध्ये राहून पुढील प्रवास आम्ही त्यांच्यासोबत राहण्याचा पूर्व तयारी करीत आहोत। धन्यवाद। पोलीस दलात येण्यामागची तुमची प्रेरणा काय होती? पोलीस दलात येण्यामागची प्रेरणा तशी पोलीस दलात मी येईल असं पण मला वाटत नव्हतं। माझी पूर्ण आर्मीची तयारी चालली होती आणि सातारा जिल्हा तुम्हाला माहिती आहे की पूर्ण आर्मीसाठी जास्त प्रिय आहे आणि आम्हाला तो एक वरदान आहे। म्हणजे सातारा जिल्ह्यासाठी आम्ही वरदान आहे आर्मीसाठी। मी जिथं जाल त्या ठिकाणी तुम्हाला पोलीस, माझ्याच घरात आता 6 ते 7 मुलं, म्हणजे आई वडिला एकटा असणारा मुलगा सुद्धा आता आर्मीत बाउंड्रीवर आहे। त्यामुळे आम्हाला पोलीसपेक्षा आर्मीमध्ये फार आवडलं असतं, परंतु जे आर्मीमध्ये मी जे करणार होतो तेच मी पोलीसमध्ये करून दाखवतो। पोलीस मित्र भारत व ऑल मार्शल आर्ट सेल्फ डिफेन्स फेडरेशन यांच्या वतीने जे सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण आपल्या इथे आज पार पडलं, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? फारच सुंदर, अतिसुंदर। म्हणजे मी पहिलेच ट्रेनिंग पाहिले असं आणि पहिलेच टीचर्स म्हणजे सर भेटलेले, जेवढं कौतुकास्पद हे केलंय, प्रशिक्षण दिलेलं आहे, अतिशय अतिउत्तम। लोकांना रागवणे, त्यांच्याकडे काम करून कसं घ्यायचं हे पवार सरांमध्ये, गांधी सरांच्या मध्ये हे फार फार मोठे गुण आहेत आणि ते दोघंही पोलीसचेच आहेत। पोलीसमध्ये सेवानिवृत्त झाले आणि त्याच्या अगोदर हे त्यांनी तेच कामं केलेले। गांधी सर माझ्यासोबतच ग्रुप ते 2ला होते, ग्रुप 1ला होतो। आमची जुनीच ओळख परवा ह्या सानिध्याने आम्ही एकत्र परत आलो। त्यामुळं ते जे करतात अतिशय फारच म्हणजे अतिसुंदर, कारण मी पुढे शब्दच नाही मॅडम बोलण्यासाठी, एवढं छान काम करतात। नंतर आपण इंडियन पोलीस मित्रशी जोडलेला आहात, या संस्थांची भूमिका आपण कशी पाहता मित्र म्हणून? इंडियन पोलीस मला मी ज्या रिटायर झालो त्या दिवशी मला त्यांचा पहिला कॉल होता की बरं सर तुम्ही कोल्हापूरला या, आमच्या सामील व्हा। त्यांच्या विनंतीला मान दिवस मी आजपर्यंत त्यांच्या सोबतच आहे, सोबत राहणार आहे। आणि त्यासाठी मी दुपारी आम्ही गाडीमध्ये चर्चा झाली की मला इथं एक टीम तयार करून द्या तुम्ही स्वतः, म्हणजे त्या गावामध्ये किंवा बाजूच्या गावातल्या 4 लोक एकत्र करून आपण ते टीम, म्हणजे इथं अध्यक्ष उपाध्यक्ष जे काही पद तुमचे असतील ते देऊन आपण ही टीम आणि थोडं बळकट करू, ही माझी इच्छा आहे। व जे पुढे घेण्यासाठी निश्चित आहेत असे युवक युवती यांच्यासाठी तुम्ही काय प्रेरणादायी सांगू शकता? दुपारीच एक मॅडम बोलले की सध्या महिलांवर होणारे अत्याचार या बाबतीत युवती युवतींनी किंवा मुलांनी किंवा कोणी हे ट्रेनिंग अतिशय महत्वाचं आहे। आणि ह्या ट्रेनिंगच्या बाबत मला म्हणजे
फार योगायोग एवढा आला की परवा सर आले की असंच आपले करायचे हे करायचे. फार काळाची गरज. मी आज एवढे लहान मुलांना पण घरात सांगतो हे शिका. मी तर म्हणतो आम्ही माझ्या मिसेसला किंवा घरात बोलत असतो पोरं शाळेतनं काढा आणि त्यांना कुठेतरी ट्रेनिंगला पाठवा. काळाची गरज आहे. नोकरीची गरज तुम्हाला नोकरी मिळणार पण नाही. परिस्थिती आहे सध्याची. त्यांना म्हणजे काळ तसं फपळलेला आहे ते आपण सर्वजण पाहतो. त्यासाठी स्वतःच्या पायावर त्यानं ताकदीनं उभं राहणं आणि शक्तीनं रस्त्यावर एखाद्याला मात करणं ही काळाची गरज आहे. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.